तर मार्केटचा आपला काय अनुभव नव्हता त्या गोष्टीचा आपल्याला. आणि मग आम्ही ज्यावेळेस स्टार्ट केलं तर स्टार्ट करता वेळेस मग काय झालं, मग माणसं मॅनेजमेंट आपल्याला माहिती नव्हती विषय काही. प्रोडक्शन कसं करायचं, मशिनी कुठून आणायच्या, काय करायचं. नंतर मग संदीप चव्हाण म्हणून एक मित्र होता माझा, मग त्यांनी आपल्याला सगळ्या गोष्टी गाईड केल्या मला त्या गोष्टीमध्ये. आणि गाईड करता असताना विषय असा आला की बा कंपनी स्टार्टअप करायची, मग लागणार त्याला मग पेमेंट पैसा कुठून उभं करायचं बघा इंडस्ट्रीसाठी. पैसे उभं करायचे बरोबर ते मला माहिती होतं की 40-50 लाख रुपये इंडस्ट्री उभं करायला लागणार. आणि मॅनेजमेंटचं जे लोक होते आपलं 8-9 लोक आपल्याला स्टार्टिंगला तर आपलं लागणारच त्या गोष्टीसाठी. मग 8-9 लोक लागणार आपल्याला, तर मग कसं करायचं. मग संदीप चव्हाणच्या माध्यमातून मग आम्ही मार्केटमध्ये शोधली माणसं, प्रोडक्शन मॅनेजर, मार्केटिंगवाले, ही जर टीम उभी करायची. मग त्यावर आपल्याला अकाउंटंट डिपार्टमेंट लागणार आपल्या गोष्टीसाठी. मग हे कसं करायचं. मग सध्या मग आम्ही मिलन म्हणून आपल्याला एक माणूस भेटला, जो प्रोफाईल तो आपण इनपुट करतो, म्हणजे ते देतो आपल्याला प्रोफाईल. तर मग कसं करायचं आपल्याला पेमेंट. आता प्रोफाईल एक गाडी बोलवायची म्हणलं तर 30 ते 40 टन मटेरियल लागतं. मग त्यासाठी 35 लाख रुपये पहिलीच इन्व्हेस्टमेंट आणि सेटअप उभं करा पुन्हा 30-40 लाख रुपये. मग 1 कोटी 1.25 कोटीचं एस्टिमेट होतं. मग लोनचं काय होणार नव्हतं आपल्याला, लोनचं एवढं अर्जंट आणि एवढं पेमेंट बी नव्हतं. मग आपले 2-3 व्यवसाय असल्यामुळे ह्या व्यवसाय कंस्ट्रक्शन व्यवसायातून काय पेमेंट, काय आपल्या प्लॉटिंग व्यवसायातून काय पेमेंट, मग असं एकत्र करून मग आम्ही एक प्लॉट घ्यायचं ठरवलं. मग त्यामध्ये मग प्लॉट घेतला. मग एक 2.5 एकरचा प्लॉट आम्हाला इथं वेळ मिळाला. मग त्या प्लॉट घेतल्यानंतर मी काय केलं, मग इंडस्ट्री शेड उभं करायचं. शेड उभं करायचं मग पुन्हा 15-20 लाख बजेट वाढलं आमचं. बजेट वाढलं मग 1-83 लाख रुपये, पुन्हा 15 लाख रुपयाचं हे एस्टिमेट वाढतं. मग ते सहज सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत गेल्या आमच्या. मग तेव्हा आम्हाला शशिकांत म्हणून एक माणूस भेटला आम्हाला. तो मला मार्केटिंग डिपार्टमेंट सगळं मी बघतो साहेब, काय अडचण नाही. आपण सध्या आपलं 5-6 महिन्यात काय बिझनेस नाही भेटणार, पण एकदा रोलिंग बसल्यानंतर ऑटोमॅटिक स्टार्टअप होऊन जाईल आमचं, काय अडचण नाही. मग त्याचं चाललं म्हणलं काय अडचण आहे. आता एवढं जर केलं आपण तर बघू म्हणलं पुढं, कारण इंडस्ट्री आपल्याला माहितीच नाही, काही माहिती नसल्यामुळे मग स्टार्टअप चालू केलं आम्ही. मग सगळं रेडी झाल्यानंतर मग आम्ही कस्टमर आम्हाला येत झाले. 6 महिने फार त्रास झाला आम्हाला. अंगातून खिशातून पैसे टाकायला लागले कंपनीमध्ये, लेबरचा पगार झाला, सगळ्या गोष्टी झाल्या या. मग ते कसं करायचं पुढं. 6 महिन्यात ऑटोमॅटिकली ग्रोथ वाढत गेली. 6 ते मग पुढल्या 6 महिन्यात आम्ही एवढी ग्रोथ घेतली की कंपनीचं टर्नओव्हर डायरेक्ट आम्ही 1.5 ते 2 शेअरच्या पुढे गेला आमचा, असा विचार. म्हणजे कंपनीला जे पैसे लावले होते कंपनीने वर्षभर पूर्ण पैसे आमचे काढून घेतले आम्ही कंपनीचे. आजची कंडिशन अशी की कामं आमच्या फार वेटिंगला आहेत. 15 ते 20 ऑर्डर आमच्या वेटिंगला असतात. मग त्यामध्ये आमच्याकडं रामा ग्रुप झालं, धनकोडे बिल्डर झालं, सोनवणे बिल्डर झालं, इथं आशानंद रेसिडेन्सी झाली, सिद्धिविनायक रेसिडेन्सी झाली. हे मोठे ग्रुप आम्हाला इथून जॉईन झाले. मग त्यामुळे आमचं ग्रीप अजून कंपनी वाढत गेली. पहिलं आमचं KGN UPSC इंटरप्राइज व्यवसाय होता आमचा. आता नंतर आम्ही प्रायव्हेट लिमिटमध्ये गेलो. अशा हळूहळू ग्रोथ आमची व्यवस्थित झाली.